हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये. तर कधी-कधी काय होतं आहे, दुपारच्या वेळेला छोटी-छोटी भूक लागते आणि काही असं चटपटं खावंसं वाटतंय. तर कधी-कधी आपल्या घरामध्ये पण काही अवेलेबल नसतंय. तर त्यासाठी मी मस्त इन्स्टंट चिवड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य अवेलेबल असते, नेहमी असतेच, त्याच साहित्यामधून मी मस्त चटपटीत चिवडा बनवलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहे आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. रेसिपी एकदम इझी आहे, खूप लवकर रेसिपी बनते. नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर मी मक्का पोहा तळलेला आहे आणि मक्का पोहा पण काढून घेतलेला आहे. यामध्ये मी फुटाणे पण टाकलेले आहे. फुटाणे ऑप्शनल आहे, असले तर टाका, नसले तर काही हरकत नाही. त्यानंतर मी इथे तेलामध्ये पोहे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहे आणि यामध्ये मी मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि खमंग असे मस्त पोहे भाजून घेतलेले आहे. तुम्ही जर मोम्स रेसिपीजला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे, जेणेकरून त्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजेत. तर हे बघा, इथे आपले पोहे भाजून झालेले आहे. थोडेसे हाताने दाबून बघायचे, ते पोहे तुटले की झाले आपले पोहे खमंग भाजून झाले असं समजायचं आणि ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर याच कढईमध्ये तेल टाकायचं, ते गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची. त्यानंतर यामध्ये मिर्च पावडर टाकायचं आणि यामध्ये हे भाजलेले पोहे टाकून चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे आपला इन्स्टंट मस्त चटपटीत चिवडा. रेसिपी आवडल्यास नक्की एकदा करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोवर खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा.